अध्यक्ष महोदय, 293 हा महत्वाचा प्रस्ताव जो सत्ताधाऱ्यांनी आणलाय त्या प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी किंवा त्या प्रस्तावाचं स्वागत करण्यासाठी मी उभा आहे। बाबाजी काळे, अध्यक्ष महोदय आणि प्रवीण सामी, माझी अडचण अशी झालेली आहे, मी निवडून आले अपक्ष आणि मी सहयोगी सदस्य आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या तिघांची ही चिन्ह माझ्या लेटर पॅडवर आहे सहयोगी सदस्य म्हणून। पण माझी अवस्था घरकाला घाटका झाली अध्यक्ष महोदय। शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे राज्य चालतं। त्याचा 293च्या चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे। आपण आपलं जी व्यथा आहे, व्यथाची जी कथा आहे ते मांडा। राज्यातील 29 जिल्हे आणि 253 तालुके, 2059 मंडळे हे अतिवृष्टीमुळे, नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे अध्यक्ष महोदय अतिशय भयानक परिस्थिती प्रथमतः महाराष्ट्राच्या या पर्जन्यमानामुळे झाली। माझा जो विभाग आहे तो आहे जुन्नर किल्ले शिवनेरी। माझ्या विभागामध्ये सुद्धा द्राक्ष बागायतदार, डाळिंब आणि सगळे भाजीपाला शेतकरी अडचणीमध्ये आलेत, त्यांचे पंचनामे झालेत। साहेब आता 7-12 कोरा होईल न होईल तो नंतरचा विषय, कारण एवढं मोठं संकट आल्यानंतर शासनाने 31,628 कोटी रुपयाचं ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केलेली आहे। मी सन्माननीय सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो। परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट आवडतो मी सांगेल की ह्या सर्व असलेल्या शेतकऱ्यांचे त्यांना पुन्हा आपण सर्व मंडळींनी कर्जाचे हप्ते आपण डिवाइड करून द्यावे, याच्यामध्ये कुठेही व्याज घेऊ नये, व्याजाची 100% माफी व्हावी, विमा योजनेच्या बाबतीमध्ये मोठं संरक्षण मिळावं। आणि मी वारंवार सांगत आलेलो आहे, या महाराष्ट्र राज्याने एक ऐतिहासिक मध्ये निर्णय केला। जसं आपलं बजेट आहे, जसं आपल्या पद्धतीने आपण सर्व आर्थिक बजेट मांडतो, पण राज्य आपलं इतकं प्रगत आहे। महाराष्ट्राने मधल्या काळामध्ये एक ऐतिहासिक निर्णय केला आणि आदिवासी बजेट स्वतंत्र केलं। माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे, आपण शेतकऱ्याला राजा म्हणतो, आपण शेतकऱ्यांना ह्या भारताचा कणा म्हणतो, या शेतकऱ्यांचं स्वतंत्र बजेट, कृषी बजेट व्हायला पाहिजे। आणि स्वतंत्र कृषी बजेट करणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे पहिले या राज्याचे ऐतिहासिक कामकाजामध्ये नेते ठरतील। आपलं सरकार हे प्रगत सरकार आहे, महाराष्ट्र हे प्रगत महाराष्ट्र आहे, त्यामुळे स्वतंत्र कृषी बजेटची घोषणा या अधिवेशनामध्ये माझ्या शासनाने करावी अशी मी विनंती करतो। कृषीच्या बाबतीमध्ये आपण कृषी आणि पणन साहेब हे दोन्ही प्रक्रिया एक आहे। माझे अध्यक्ष महोदय आपल्यामधून एकच विनंती आहे, कृषी आणि पणन हे दोन्ही खाती एकाच मंत्र्यांना मिळाली पाहिजे, कारण सोयाबीनचा विषय आहे, जिथे सोयाबीन जास्त आहे तिथे आपल्याला केंद्र मिळत नाही, त्यामुळे हा अवमेळ होतोय। त्यामुळे कृषी खाते आणि पणन खातं एकत्र कारभार करण्याची संधी या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना मिळावी। त्याप्रमाणे आपल्याला मी प्रामाणिकपणे सांगतो की देवगड हा आपला राजा आहे। देवगड हा कोकणाचा राजा, हा महाराष्ट्राचा राजा, हा देशाचा राजा। पण माझ्या कोकणाच्या आंबावर आता संकट येत आहे। हा जो GI नामांकन आहे त्या नामांकनाची इतर राज्यामध्ये आता चर्चा चालू झालेली आहे। इतर राज्य आपल्यावर अतिक्रमण करतं की काय, ही भीती आता माझ्या सर्व शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला वाटायला लागलेली आहे। आपल्या संपूर्ण सरकारने संरक्षण द्यावं आणि देवगड हापूसचं नामांकन जगभरामध्ये गेलेलं आहे, त्या बाबतीमध्ये आम्ही कोणीही मंडळी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, ही हमी देवगड हापूसच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे।